नमस्कार. महाराष्ट्र राज्य माहिती आयोगाच्या नागपूर खंडपीठाच्या वतीने आज 1 ऑगस्ट 2025 रोजी गडचिरोली येथे सुनावण्या आयोजित करण्यात आल्या होत्या. आयोग आपल्या दारी हा अभिनव उपक्रम नागपूर खंडपीठातर्फे राबवण्यात येत आहे. यापूर्वी 18 जुलै रोजी वर्धा येथे जाऊन सुनावण्या घेण्यात आल्या होत्या आणि त्याला अतिशय उत्तम प्रतिसाद मिळाला होता. ज्या जिल्ह्यातून अर्जदारांनी माहितीच्या अधिकारात अर्ज केले आहेत, अपील केले आहेत, त्यांच्या जिल्ह्यात जाऊन त्यांच्या अपिलांवर सुनावण्या करायच्या. यामागचा उद्देश अगदी स्पष्ट, सहज आणि सरळ आहे. गडचिरोली सारख्या दुर्गम भागातील नागरिकांना, येथील अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना सुनावणीसाठी खंडपीठाच्या नागपूर कार्यालयात येणे अतिशय अवघड होते. त्यांचा वेळ, त्यांचा त्रास आणि त्यांचा पैसा अशा सगळ्या गोष्टींपासून त्यांना संरक्षण देण्याच्या दृष्टीने आयोगाने हा उपक्रम हाती घेतला आहे. आज गडचिरोली येथे पहिल्यांदाच आयोगाने अशा प्रकारच्या सुनावण्या घेतल्या. एकाच दिवशी राज्याचे मुख्य माहिती आयुक्त श्री राहुल पांडे आणि मी राज्य माहिती आयुक्त नागपूर खंडपीठ गजानन निमदेव, आम्ही दोघांनी 100 अपिलांवर सुनावण्या घेऊन 100ही प्रकरणात आदेश पारित केले आणि यामुळे येथील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. अनेक अर्जदारांनी आयोग आमच्या दाराशी आला म्हणून आम्हाला धन्यवाद दिले आणि आमचे आभार मानले. असेच 2024च्या पेंडिंग केसेस हाताळण्यासाठी आयोग पुन्हा एकदा गडचिरोलीला येणार आहे आणि गडचिरोलीप्रमाणेच पूर्व विदर्भातील प्रत्येक जिल्हास्थानी जाऊन सुनावण्या घेऊन तिथल्या अर्जदारांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहे. धन्यवाद.